आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गुरु हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडीचं कोरेगाव तालुक्यातील ते प्रस्थान शुभारंभ होत आहे। या प्रस्थान शुभारंभासाठी दिंडी मालक चालकांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याचबरोबर परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। दिंडी चालक मालक यांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। असं पाहिलं तर 1986 साली या दिंडीचा शुभारंभ झालेला आहे आणि दिवसेदिवस हा दिंडी सोहळा वृद्धिगत होत चाललेला आहे। आज जवळजवळ 39 वर्ष या दिंडी सोहळ्याला होत आहेत आणि या प्रस्थान शुभारंभासाठी खास करून आपल्या कोरेगाव खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय मित्रवर्य आदरणीय महेशदादा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आणि एक राजकारण समाजकार्यातील एक आघाडीच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान आदरणीय जगदाळे विद्याताई करावा अशी हात लावा, जवळ आहे ना, हात लावा। प्रकाशराव जगदाळे दिंडीचा 25% अनुदानाचा वाटा आमच्या कोरेगाव तालुक्यात आहे। तर यांचा सरकार आमच्या आसनेगावचे सुपुत्र एखादा आपण काम एखाद्या याला सांगितलं मॅडम तसं तुम्ही 24 तासाच्या आत करता, तसं किरण साहेबांनी आमचे 24 तासाच्या आत म्हणजे 8च तास झाले आपल्या ह्या आळंदी पंढरपूर दिंडी सोहळा चालणार आहे। या दिंडी सोहळ्यासाठी या सर्वांच्या साक्षीने आणि पांडुरंग परमात्म्याच्या माऊलींच्या आशीर्वादाने साहेबांनी मी पहिला फोन केला की साहेबांना आपल्याला 1 दिवसाची जेवणाची अडचण आहे आणि आता पावसाळा सध्या आहे, तर आम्हाला जेवण किंवा आम्हाला एक टँक म्हणजे तंबू 20 माणसाचा। साहेब म्हणले मी तुम्हाला दोन्हीही देतो। आज या साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन या आम्हाला दिंडी सोहळ्यासाठी रावटी म्हणा किंवा अन्नदान केलं। पांडुरंग परमात्म्यांनी यांना अशी सद्बुद्धी देऊन हा अशा वारकरी संप्रदायाचं कार्य त्यांच्या हातून सतत घडो आणि आज आळंदी तीर्थक्षेत्र ठिकाणासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे आपले महेशदादा शिंदे साहेब ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते मॅडम त्यावेळेस इथे प्रस्थानला होते। आज जवळजवळ 8-9 वर्ष झाले साहेबांनी प्रस्थान केलं, आमदार झाले, मंत्री झाले, आज पुन्हा आमदार झाले, पण अजून साहेब आमदार प्रस्थानासाठी आले नाहीत असं कधीच झालं नाही। आणि यांच्यातर्फे आपल्या दिंडी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्नदानाला मोक्ष असतो त्या ठिकाणी महेशदादा शिंदे साहेबांचं आपल्या दिंडीसाठी 500 लोकांसाठी अन्नदान होत आहे आणि होणारही आहे। असंच त्यांना सद्बुद्धी देव अशी पांडुरंग परमात्म्याची चरणी विनंती करून आज या ठिकाणी कुमटे पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ इतर गावातील सर्व भजनी मंडळ अन्नदाते भाविक भक्त सर्वजण उपस्थित राहिले। माऊलींनी सांगितले नवे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला, म्हणून आपण सर्वजण जसा पांडुरंग परमात्मा 14 माळ्यांना भेटाय पंढरपूरला गेले, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, जो भक्ताचं काम करा अण्णा कधीच लाजत नाही। असू द्या या आपल्या ह्या प्रस्थान प्रसंगी सर्व सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आदी भौतिक सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांचं दिंडी चालक
माऊली महाराज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज संस्थान 113 क्रमांक निधीतर्फे सर्वांचा आभार आहे. सर्वांनी आज माऊलींनी आपल्याला पावसानं ही विश्रांती दिली आहे. सर्व आनंद घेत माहेश्वरी मंगल कार्यालय कोरेगाव या ठिकाणीच आहेत. वैकुंठवासी हरिभक्त परायत आनंदीबाई राजाराम भोसले आपल्या दिंडीच्या पहिल्या मुख्य कार्यकर्त्या होत्या. त्या काही वर्षापूर्वी निघून गेल्या आपल्यातनं. तर यांच्या स्मरणार्थ भोसले कुटुंबीय कोरेगाव यांच्यातर्फे आपल्या दिंडी सोहळ्यासाठी उत्कृष्ट आता अन्नदान होत असतं. आज आपण त्या तिथे गेल्यानंतर थोडं पंचपदी खेळू किंवा हरिपाठ करून आज आपण आळंदीला जायचं आहे. उद्या तुकाराम महाराजांचं 18 रोजी आळंदीतून देहूतून पंढरीशी परमात्म्याला भेटण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी भूवैकुंठ नगरी पंढरी या ठिकाणी जात आहे. आणि 19 तारखेला गुरुवार आहे. माऊलींची पालखीची प्रदक्षिणा होणार. त्याच्यानंतर रात्री 8 वाजता माऊलींचं प्रस्थान होणार आहे. माऊलींचं प्रस्थान झाल्यानंतर नित्यनेमाप्रमाणे पुणे सासवड जेजुरी महामार्ग काटत प्रवास करत सर्व वारकऱ्यांनी आपण पांडुरंग परमात्म्याशी भेटण्यासाठी जायचं आहे. असो नजर चुकीने जर कोणाचा नाम उल्लेख करण्याचा राहिला असेल तर कोणी राग मानू नका. हा सोहळा आहे आपल्याचा नव्हे, हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला पहिल्यांदाच म्हणले. तर सर्वांनी आनंदात उत्साहात ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये या. आपली जाण्याची व्यवस्था केलेली आहे. चला कुंडलिका जे धार्मिक क्षेत्रात कार्य करणारी वेगवेगळी मंडळी असतात आणि यामध्ये आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय महेशदादा नेहमीच धार्मिक कार्यावर आघाडीत असतात. आणि महाराजांनी स्मरण केलं आणि मॅडम पुन्हा एकदा मी तुम्हाला स्मरण करतो की महेशदादांचा कोरेगाव तालुक्यातला पहिला जाहीर कार्यक्रम इथून सुरुवात झाली. आणि त्याचं हे असो तर या ठिकाणी आदरणीय दादा काही वर्ष आले. त्यानंतर आपल्या घरातले तुम्ही येत आहे, कधी ताई येतात, डॉक्टर वर्गे ताई येतात आणि या सर्व वारकरी बांधवांचा आनंद वृद्धिगत करता नेहमीप्रमाणे आजही आपण या ठिकाणी आला. आणि यानंतर आल्यानंतर प्रस्थान शुभारंभाच्या निमित्तानं आम्हा सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा आपण मार्गदर्शन करावं अशी मी संयोजकाच्या म्हणून विनंती करतो. क्रमांक 113 माऊली तुकाराम महाराज यांची जी दिंडी आहे 2007ला आमदार साहेब जेव्हा ZP सदस्य होते तेव्हापासून हा ऋणानुबंध तुकाराम महाराजांशी आहे. आणि जिथून आमदार साहेबांची राजकारणाची कारकिर्दीची सुरुवात आहे ते सुरुवातीचे सर्व संबंध हे आमदार साहेबांनी त्याच श्रद्धेने आणि त्याच मायेने त्यांनी अखंडित ठेवलेले आहेत. आणि आपणही आमदार साहेबांवर तेवढीच गाढ श्रद्धा आणि आपलं अपार प्रेम आमदार साहेबांवर आहे. हे ऋणानुबंध असेच कायम टिकून आणि आपले सर्व जे वारकरी आहेत त्यांना पूर्ण प्रवासामध्ये आरोग्य प्राप्त हो आणि आपली आध्यात्मिक प्रगती हो, नामस्मरणामध्ये आपलं अंतःकरण लीन हो असं मी या दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करते. आमदार महेशदादांकडून दुपारी मी म्हटलं की माऊली महाराजांचा निरोप आला आहे. ते म्हटले तू पटकन जा. आमदार साहेबांना कायमच संपर्कात राहायला आवडतं पण आता काही कार्यबाहुल्याने त्यांना प्रत्येक वेळी इथं येता येत नाही. तर आपल्या सगळ्यांच्या सर्व आठवणी आमदार साहेबांच्या स्मरणात आहेत. इथं उपस्थित बंडा गोडसे दादा आहेत आणि सर्वच मान्यवर आपले किरण सणस वकील साहेब आहेत, तात्या आहेत आणि पोलीस पाटील गावचे आमचे नातेवाईक आणि सर्व माता भगिनी ज्या खूप भाविक श्रद्धेने आता पायीवारी करणार आहेत. आपल्या सगळ्यांना आमदार महेशदादांकडून खूप खूप शुभेच्छा. आपला प्रवास आरोग्यपूर्ण आणि सुखाचा हो मी सद्गुरूचरणी विठोबाचरणी प्रार्थना व्यक्त करते. दिंडी प्रस्थानाच्या निमित्तानं ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केलं ते आमच्या खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि समाजमानाचा वेध घेणारे ते येराळा न्यूजचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री धनंजय मामा क्षीरसागर यांचाही या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय श्री किरणजी सणस या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा.
हां इकडे बघा सर्वांनी. Bye.